क्वेश्चन विचारतोय पुढचा आपल्याला बघा आता. क्वेश्चन म्हणतोय सिम्पली सपोर्टेडचा बीम आहे रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन आहे. बघा क्वेश्चन म्हणतोय सिम्पली सपोर्टेड बीम आहे. हा काय सिम्पली सपोर्टेड बीम आहे? रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन आहे. हा रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन आहे. ओके चलो. तो सिम्पली सपोर्टेडचा बीम आहे रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन आहे. 350 mm वाईड आहे, 700 mm डीप आहे. हे काय? तो 350 mm वाईड आहे आणि 700 mm काय डीप आहे. बघ ठीक आहे ना. 350 mm वाईड आहे, 700 mm डीप आहे. पुढे तो सिम्पली सपोर्टेडचा बीम आहे रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन आहे. 350 mm वाईड आहे, 700 mm डीप आहे. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे 120 kN/मीटरचा. त्याच्यावरती लोड किती लावला आहे? 120 kN/मीटर. ओके 120 kN/मीटर. आणि लांबी किती त्याची? 3 मीटरची लांबी किती आहे? 3 मीटर. हे तुम्हाला कुठून कळलं आहे का? वाचा ना. काय म्हणतायत? सिम्पली सपोर्टेडचा बीम आहे रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन आहे. 300 mm चा वाईड आहे, 700 mm चा डीप आहे. सब्जेक्टेड टू युनिफॉर्मल डिस्ट्रीब्युटेड लोड 120 kN/मीटर. इंटायर स्पॅन 3 मीटर. इंटायर स्पॅन किती आहे? 3 मीटरचा. म्हणताय डिटरमाइन मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस. आणि आकृती पण काढून दाखवा, बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम काढून दाखवा. 8 मार्क्सचा क्वेश्चन आहे, सोपा क्वेश्चन आहे. काय लागतं हे करायला? उत्तराचा बाण लागतो. काय लागतो? उत्तराचा बाण. उत्तराचा बाण जर तुम्ही मारला तर मला सांगा सिग्मा बीचा फॉर्म्युला डायरेक्टली काय असतो? M/Z. हे सगळं उत्तरामध्ये लिहिलंय मी ॲक्च्युली गिवन डेटा. तो M/Z. मग मला सांगा तुम्हाला आता पहिले तुम्हाला काय करावं लागेल? बेंडिंग स्ट्रेस काढायचा आहे. M आणि Z शोधून टाका, उत्तर घेऊन घ्या. M कसा काढतात? तुम्हाला शिकवलेलं आहे की सिम्पली सपोर्टेड बीमवरती UDL असेल तर M कसा काढतात? WL²/8. W किती दिला आहे? 120. लांबी किती आहे? 3. 3चा जर वर्ग केला तो /8 करून किती उत्तर येते? हे येईल kN/मीटरमध्ये. ठीक आहे, हे येईल kN/मीटरमध्ये. बघा बरं का किती येईल. तर आता आपण काय करणार? 120 इंटू 3चा वर्ग /8. बरोबर का? हे उत्तर किती येईल बघा बरं का. आता हे उत्तर येईल 135. हे 135 उत्तर येते. 135 kN इंटू मीटर. पण बाळांनो तुम्हाला मी शिकवलं आहे की कशात घ्यायचं? 135 इंटू 10⁶ न्यूटन MM मध्ये घेऊन घ्यायचं. हा झाला M. तो Mचं काम झालं. आता रेक्टँग्युलर सेक्शनसाठी आपल्याला काय लागणार आहे? रेक्टँग्युलर सेक्शनसाठी आपल्याला लागणार आहे Z. मग Z तो साधा रेक्टँगल असेल तर I/Z करायची गरज पडत नाही. डायरेक्ट काय करायचं? BD²/6. आडवी ॲक्सिस टाकायची राहते ना नेहमी बेंडिंगमध्ये. तो BD²/6. मग B किती बरं का बघा. B आहे आपल्याकडे 350. B म्हणजे आडवा. हा B असतो आडवा. हा DF किती आहे? 700. तो 350/700 आहे ना तो सेक्शन. ठीक आहे. तो D म्हणजे 700 डेप्थ आहे, त्याचा स्क्वेअर /6 करा, तुम्हाला MM च्या क्यूबमध्ये आन्सर भेटेल. बघा बरं का आता काय आन्सर आहे बघा. 350 इंटू 700चा वर्ग काय ते? /6 किती आन्सर आहे बघा. ते ENG दाबल्यानंतर येऊन जाईल. हे उत्तर येतं आपल्याकडे 28.58 इंटू 10⁶ MM⁻3. झेड आहे ना तो. डायरेक्ट झेड काढून टाकला मी. तो MM⁻. तो बघून घेऊ एकदा वाटलं असं 350 इंटू 700चा स्क्वेअर BDचा स्क्वेअर /6. तो अशा पद्धतीने आपला काय आला? हा झेड आला. तो झेड किती आला? 28.58 इंटू 10⁶. या पद्धतीने हा झेड आला. M आला, झेड आला. बाळांनो समजा काढायला काही प्रॉब्लेम नाही. करा M/Z. M किती आहे? 135 इंटू 10⁶ /28.58 इंटू 10⁶. काही हुशार मुलं 10⁶ कट करून टाकतील, चालेल. तो सिग्मा बीचं उत्तर काय येणार आहे? 135 /28.58. 135 /28.58 जर का केलं आपण तर 4.72 उत्तर येते का? एकदा चेक करून घ्या. 4.72 Nm/mm स्क्वेअर. हे आपलं 8 मार्काचं गणित आहे. हां, मग तुम्ही आता याचे काय करणार? सिंपल डायग्राम काढून टाका. नेहमी डायग्राम याची कशी येते? या पद्धतीने येते. वरती सिम्पली सपोर्टेड बीममध्ये कॉम्प्रेशन असतो आणि खाली काय असतं? टेन्शन. सिम्पली सपोर्टेड बीम आहे ना तो, म्हणून. ओके, वरती कॉम्प्रेशन, खाली टेन्शन. किती क्वांटिक्युलर राहिलं असतं, उलटं राहिलं असतं. वरती टेन्शन राहतं आणि खाली कॉम्प्रेशन. 4.72 असं.